नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. मी आहे किशोर आणि आजपासून आपण सुरू करत आहोत एका अतिशय खास मालिकेची, महाराष्ट्र धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण फक्त शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी बोलणार नाही. त्यापूर्वी आपल्याला समजून घेतले पाहिजे की त्यांच्या जन्माच्या आधी भारतात काय घडत होते, कोणत्या परकीय शक्ती भारतावर राज्य करत होत्या आणि आपल्या पूर्वजांना कसा त्रास सहन करावा लागत होता. तर मित्रांनो, सुरुवात करूया 13व्या शतकापासून. त्या काळात दिल्लीत सुलतानांचे राज्य होते. मोहम्मद घोरी आणि महमूद गझनवी यांच्या आक्रमणानंतर भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. पण हे फक्त उत्तर भारतापुरते मर्यादित होते. अल्लाउद्दीन खिल्जीने दक्षिणेकडे आपले साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या सेनापती मलिक काफूरने देवगिरीवर आक्रमण केले. देवगिरी म्हणजे आजचे दौलताबाद. तिथल्या यादव वंशाच्या राजाला पराभवाचा सामना करावा लागला. पण असे का घडले? कारण त्या काळात आपल्या हिंदू राजांमध्ये एकता नव्हती. प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करत होता. परस्परात भांडणे चालू होती. आणि याच गोष्टीचा फायदा घेत परकीय आक्रमणकर्ते भारतात येत राहिले. आता येऊया मुघल साम्राज्याकडे. 1526 साली बाबराने पानिपतच्या लढाईत इब्राहिम लोदीला पराभूत केले आणि दिल्लीत मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबरानंतर हुमायून, त्यानंतर अकबर आले. अकबराचे नाव तुम्ही ऐकले असेल. अकबर महान असे म्हणतात त्याला. पण त्याची महानता कशात होती? तो हिंदू राजांना फूट पाडून त्यांच्यावर राज्य करत होता. काही हिंदू राजे त्याच्याकडे मदतीसाठी जात होते आणि दुसऱ्या राजांच्या विरोधात लढत होते. उदाहरणार्थ, राजा मानसिंग आणि राजा भगवानदास हे मुघलांचे मित्र बनले होते. त्यामुळे राणा प्रताप एकटा पडला होता. हल्दीघाटीच्या लढाईत राणा प्रताप अकबराविरुद्ध लढला, पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला? दक्षिणेत त्या काळात बहमनी सुलतानशाहीचे तुकडे झाले होते. त्यातून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही या 5 सुलतानशहांची निर्मिती झाली होती. महाराष्ट्रातील मराठी माणसे या सुलतानशहांच्या अधीन काम करत होती. त्यांना उच्च पदे मिळत नव्हती. सैन्यात काम करणाऱ्या मराठी सैनिकांना बर्गीर असे म्हणत होते. त्यांना कमी पगार मिळे आणि त्यांना सन्मान नसे. या सुलतानशहांनी हिंदू मंदिरांवर अत्याचार केले, जिझिया कर लावला. जिझिया कर म्हणजे हिंदूंवर लावलेला विशेष कर. तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला जास्त कर भरावा लागेल असे होते. आणि या सगळ्या अत्याचारांमुळे मराठी माणसांच्या मनात बंडखोरी निर्माण होत होती. पण त्यांना एक नेता हवा होता, एक असा वीर हवा होता जो त्यांना एकत्र आणू शकेल. याच काळात म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटी भोसले वंशाचा एक वीर पुरुष होता, शहाजीराजे भोसले. शहाजीराजे हे आदिलशाहीचे सरदार होते, पण त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न होते. त्यांनी जिजाबाईंशी लग्न केले. जिजाबाई ह्या यादवांच्या वंशातील होत्या. त्या अत्यंत तेजस्वी आणि धार्मिक स्त्री होत्या. त्यांना रामायण महाभारत चांगले माहीत होते आणि त्या वीर योद्ध्यांच्या गोष्टी सांगत असत. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची फारशी संधी नसायची. पण जिजाबाई एक अपवाद होत्या. त्यांनी स्वतःला शिक्षित केले होते आणि त्या राज्यकारभाराच्या गोष्टी समजत होत्या. शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या घरी एक मुलगा जन्माला आला. हा मुलगा म्हणजे शिवाजी. पण शिवाजींच्या जन्माच्या आधी त्यांना समजून घेतले पाहिजे की त्या काळातील राजकीय परिस्थिती कशी होती. दक्षिणेतील सुलतानशहांमध्ये सतत युद्धे चालू असत. आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये भांडणे होत राहत. या भांडणात हिंदू सरदार दोन्ही बाजूनी लढत असत. हे खूपच दुःखद होते. उत्तरेकडून मुघल देखील दक्षिणेकडे येण्याचे प्रयत्न करत होते. अकबराच्या नंतर जहांगीर आला आणि त्यानंतर शहाजहान. शहाजहान हा ताजमहाल बांधणारा सम्राट, पण तो देखील दक्षिणेवर आपले नियंत्रण वाढवण्याचे प्रयत्न करत होता. या सगळ्या राजकीय गडबडीत सामान्य प्रजेची अवस्था अत्यंत वाईट होती. शेतकऱ्यांवर जास्त कर होते, व्यापाऱ्यांना चुंगी द्यावी लागे आणि सगळ्यात वाईट म्हणजे धर्माचे स्वातंत्र्य नव्हते. हिंदू मंदिरांची मूर्ती फोडली जात होती. होळी, दिवाळी यासारखे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली होती. गोहत्या करण्यास प्रोत्साहन दिले जात होते. या सगळ्या गोष्टींमुळे हिंदूंच्या मनात प्रचंड दुःख होते. पण या सगळ्या अंधारात एक आशेची किरण दिसत होती आणि ती होती मराठी माणसांची वीरता. मराठे हे जन्मजात योद्धे होते. त्यांना सह्याद्रीचे डोंगर चांगले माहीत होते. त्यांना घोडेस्वारी येत होती आणि तलवारबाजी येत होती. या मराठ्यांना फक्त एका चांगल्या नेत्याची गरज होती आणि देवाची इच्छा होती की असा नेता जन्माला यावा. शहाजीराजे आणि जिजाबाई यांना हे चांगले माहीत होते की पुढच्या पिढीने या परकीय शासनाविरुद्ध लढाले लागेल.
म्हणून जेव्हा त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला तेव्हा त्यांनी त्याचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी म्हणजे शिवाची शक्ती असणारा. या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. दक्षिणेत संत तुकाराम, संत रामदास यांसारखे महान संत होऊन गेले होते. त्यांनी भक्ती चळवळीला चालना दिली होती. या संतांनी लोकांच्या मनात धर्माप्रती आणि स्वराज्याप्रती आस्था निर्माण केली होती. संत रामदासांनी राजा शिवछत्रपती हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात एका आदर्श राजाचे गुणधर्म सांगितले होते. असे म्हणतात की शिवाजी महाराजांवर या ग्रंथाचा खूप प्रभाव पडला होता. मित्रांनो, इथे आपल्याला समजून घेतले पाहिजे की शिवाजी महाराजांचा जन्म काही योगायोगाने झाला नाहीये. त्या काळची परिस्थिती अशी होती की एका महान नेत्याची गरज होती आणि देवाने शिवाजी रूपाने तो नेता दिला. जेव्हा शिवाजी जन्माला आले तेव्हा भारतात मुघल साम्राज्य आपल्या शिखरावर होते. शहाजहानचा मुलगा औरंगजेब दक्षिणेत वायसराय म्हणून काम करत होता. औरंगजेबाची धार्मिक असहिष्णुता प्रसिद्ध होती आणि इथेच आपली कहाणी सुरू होते. शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे भारतीय इतिहासाला एक नवीन दिशा मिळाली. एक अशी व्यक्ती जन्माला आली जी पुढे जाऊन संपूर्ण भारताचे स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा देईल. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी भारतात काय परिस्थिती होती, परकीय आक्रमणकर्त्यांनी कसे भारतावर कब्जा केला होता आणि हिंदूंवर कसे अत्याचार केले जात होते. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि भोसले कुटुंबाची पार्श्वभूमी, शहाजी राजे आणि जिजाबाई यांची विवाह आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला हे सविस्तर जाणून घेऊ. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील या मालिकेविषयी सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटू शिवाजी महाराजांच्या जन्माच्या रोमांचक कहाणीसह. तोपर्यंत रहा ट्यून्ड आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.